आजच्या व्हिडिओमध्ये बरेच काही खुलासे देखील मी करणार आहे. रात्री 12:24 ठाणेला जाणारी 12 डब्यांची धीमी लोकल थोड्याच वेळा प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर येत आहे. मस्जिदला देखील संपूर्ण डबा खाली आहे. संपूर्ण डबा खाली आहे. रात्री 1:30-2च्या सुमारास मित्रांनो गरमागरम कांदा पोहे, शिरा, उपमा किंवा इडली, मेंदूवडा जर तुम्हाला खायला मिळाला, इवन तुम्हाला नॉनव्हेजमध्ये अंडा बुर्जी आणि चायनीज देखील जर तुम्हाला खायला मिळालं तर तुम्ही काय म्हणाल? हा बघा मित्रांनो, हाच तो पोरगा. आता बघा दादागिरी करतोय, बघा मारामारी पण करतोय. तो पण गर्दुलच आहे, त्याच्याशी मारामारी करतोय, भिडतोय. बघा ह्या माणसाला बघा, मी सांगितलं की तो आधी पण प्रयत्न करत होता, तरी पण ह्या माणसाला काही फरक पडला नाही. तो परत तसंच कुंभकर्णासारखा झोपलाय. म्हणजे आता याला काय. नमस्कार मित्रांनो, मी संतोष शिंदे बजेट प्रवासीच्या आणखी एका नवीन लेट नाईट प्रवासात तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, परत एकदा मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे चाललेलो, परत एका लेट नाईट प्रवासाला. आणि आजचा प्रवास हा लहानच असणार आहे. आज आपण मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणा या दरम्यानच प्रवास करणार आहोत, परंतु शेवटच्या लोकलने प्रवास करणार आहोत. म्हणजे मुंबईहून जी 12:24 शेवटची ठाण्याकरता जी लोकल निघते, धीमी लोकल, त्या लोकलने आज आपला प्रवास होणार आहे आणि संपूर्ण ठाण्यापर्यंत प्रवास होणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत अवश्य पहा. पण व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. खोपोली 11:18 खोपोली लोकल चालली मित्रांनो. ही शेवटची फास्ट लोकल आहे खोपोली करता. म्हणजे खोपोली करता देखील लास्ट लोकल आहे आणि कल्याणच्या दिशेने जाणारी देखील शेवटची लोकल आहे ही, मुंबईहून सुटणारी. आत्ताशी येते 3 वर 12:08. त्याच्यानंतर 12:12 कर्जत आहे आणि त्याच्यानंतर 12:24 लागेल ठाणा. म्हणजे गाडी बऱ्यापैकी आज उशीर आहे. आपण या अगोदर देखील कसारा लोकलने प्रवास केलेला, ती देखील उशीरच गेलेली, 12:25-27च्या आसपास. ही आजची पण तशीच निघते असं वाटते. ते स्टेशन आहे मित्रांनो, तसेच एकदम ओसाडवाडी रात्रीचं. साधारण RPF बघता जास्त प्रवासी दिसत नाही तिथे. 4 वर 12:12ची कर्जत. ह्या दोन्ही गाड्यांचा मित्रांनो आपण प्रवास केलेला आहे, शेवटच्या गाडींचा. बजेट प्रवास या चॅनलवर ह्या दोन्ही गाड्यांचा प्रवास उपलब्ध आहे मित्रांनो. मित्रांनो, पनवेलच्या दिशेने जाणारी शेवटची गाडी 12:40 पनवेल. 12:36ची बँड्रा, म्हणजे वेस्टर्नच्या दिशेने जाणारी हार्बरची, बांद्राकडे जाणारी शेवटची 12:36. त्याच्यानंतर 12:40 पनवेलच्या दिशेने. ह्या लोकलचा देखील मित्रांनो आपण एके दिवशी ब्लॉग बनवणार आहोत. मित्रांनो, 12:40 हार्बर करता जाणारी पनवेलच्या दिशेने शेवटची लोकल. साधारण 12:36 होतले. हार्बरच्या गाड्या त्या मानाने वेळेत चाललेत. ती 12:36ची बांद्रा निघाली बघा आणि 12:40ची लागते आता, पण निघेल. परंतु आपल्याकडे सेंट्रलकडे तर अजून भरपूर प्रॉब्लेम चालू आहे. कारण बघा आता 12:12ची गेली, आता ही 12:20ची टिटवाळा लावले. 12:20ची टिटवाळा आहे. आता 24 लागते की नाही माहीत नाही मला. शहरी यात्रियों और बैठने प्लेटफॉर्म क्रमांक 2 पर आई हुई लोकल रात को 12:40 की पनवेल जाने वाली आखिरी धीमी लोकल है. इस लोकल के बाद हरवल लाइन से कोई भी लोकल रवाना नहीं होगी. हरवल लाइनच्या शहर प्रवास पनवेल करता शेवटची लोकल आहे मित्रांनो 12:40 रात्री 12:40 ठाण्याला जाणारी शेवटची धीमी लोकल आहे. हो हो हो, ओके. आपली पण अनाउन्समेंट केली. प्रवाशांनी जर का लक्षात ठेवा, प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर आलेली लोकल रात्री 12:40 पनवेलला जाणारी शेवटची धीमी लोकल आहे. ही लोकल नंतर हरबल लाईनवरून कोणती लोकल रवाना होणार नाही. 20 मिनिटांची टिटवाळाला जाणारी 12 डब्यांची धीमी लोकल आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक. फायनली मित्रांनो 3 वर गाडी लागली आहे 12:24. मला मनात धाकधूक होती,
की गाडी लागते की नाही, कारण 12:20ची टिटवाळा देखील गेली. त्या दिवशी जेव्हा आपण कर्जतचा प्रवास केलेला ना मित्रांनो, तेव्हा ती टिटवाळा लोकल कॅन्सल होती. ही 12:24ची ठाणा. तर त्यामुळे मला देखील वाटलेलं की 12:24 म्हणजे 12:12 नंतर थेट 12:24ची ठाणा लोकल लास्ट आहे. परंतु नाही, 12:20ची टिटवाळा लोकल देखील आहे त्या इन बिटवीन. 12:50 होत आलेत. 12:24ची लोकल अजून गाडी काय आलेली नाही. त्यामुळे आल्यानंतर ती निघेपर्यंत म्हणजे अजून एक 5 मिनटं, म्हणजे सध्या तरी आपण एक अर्धा तास उशिरा धरून चालू. गाडी लेट आहे. बघू कधी येते. अरायवल देखील बघूया आणि डिपार्चर देखील आपण करू आणि मग ठाण्यापर्यंत शेवटपर्यंत आपण प्रवास करू. रात्री 12:24 ठाणेला जाणारी 12 डब्यांची धीमी लोकल थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर येत आहे. रात के 12:24 की ठाणे जाने वाली 12 डिब्बों की धीमी लोकल थोड़े ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर आलेली लोकल रात्री 12:26 ठाण्याला जाणारी शेवटची धीमी लोकल आहे. ही लोकलनंतर मोठी लोकल जाणार नाही. निघाली गाडी मित्रांनो. 12:24ची लास्ट लोकल. हे पुढे आलो आहे आपण. मला माझ्या गाड्या दाखवतो. साधारण 1:05 झाले आहेत आणि माझ्या गाड्या मित्रांनो नेहमीप्रमाणे 5 मिनटे पुढे असतं मित्रांनो. म्हणजे बरोबर 1:02-3 गाडी निघालेली आहे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून. मित्रांनो आपला ठाण्यापर्यंतचा शेवटच्या गाडीचा प्रवास हा सुरू झालेला आहे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून. सध्या तरी डब्बा पूर्ण रिकामी आहे. पूर्ण रिकामी आहे मित्रांनो. मी एकटाच आहे. हो हो हो, एकदम खाली स्टेशन आहे. मस्जिद. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर आलेली लोकल 12:27 12:27ची ठाणा आहे ही आणि ती 1:02ची बाजूला लागले. मित्रांनो आता आपण एक डबा पुढे आलोय. हा बघा, मस्जिदला देखील संपूर्ण डबा खाली आहे. संपूर्ण डबा खाली आहे. मित्रांनो कर्जत कसारा कशाला जायची गरज आहे. हे बघा इथे स्टेशन बघा 1-1:30 वाजता कसे एकदम ओसाड झाले. आता पुढचं स्टेशन भायखळा येईल. बघा भायखळ्याला गर्दी असेल मित्रांनो. रेलपटरीत काम करणारे कामगार लोक बघा मित्रांनो रात्रीच्या उघड्यावर झोपले. भायखळा येते मित्रांनो. अजून तरी मी एकटा प्रवासी आहे. बघू, अपेक्षा करतो की ह्या स्टेशनला पब्लिक असेल, कारण हे भायखळा जंक्शन आहे मित्रांनो. कदाचित इथे प्रवासी चढतील अशी अपेक्षा करतो. आहे काही तुरळक लोक आहेत. आहे ही शेवटची गाडी आहे मित्रांनो. तर त्यामुळे प्लॅटफॉर्मवर जर कोणी पॅसेंजर बसलेला दिसला तर त्याला जबरदस्ती गाडीत बसवलं जातं की शेवटची गाडी आहे, निघून जा, प्लॅटफॉर्मवर थांबू नका. साईडला चिंचपोकळे आले मित्रांनो. करी रोड स्थानक आलं आहे. आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर 12:26
12:32 लावले अजून. परळ आलं. अजूनपर्यंत तरी मित्रांनो एक 4 ते 5च पॅसेंजर बसलेत, ते पण भायखळ्याला चढलेत. आधीमध्ये कुठल्याही स्टेशनवर एकही पॅसेंजर नाही चढलं आहे भायखळा वगळता. आणि मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला मी एकटा चढलो आहे. हे स्टेशन पण एकदम सामसूम आहे. परळ इथे देखील एकही प्रवासी दिसत नाही. ठाणा लोकलला आहेत इथे 2-4 लोक तरी आहेत. 2-4 लोक आहेत इथे, पुढच्या दिशेने आहेत. ठाण्यासाठी शेवटचे लोकल आहे. हवालदार इधर दीवा जाने के लिए मिलेगा बस? नाही अभी नहीं मिलेगा. नाही अभी नाही मिळत. अजूनही खालीच आहे गाडी. 2-4 लोक सोडली तर 2-4 लोक सोडली तर गाडी खाली आहे. सायन्स स्टेशन नाही, शेवटच्या ह्या डब्याला जिथून मित्रांनो प्लॅटफॉर्मकडे एंट्री असते ना, त्या पर्टिक्युलर स्टेशनला तिथे काही एक तुरळक प्रवासी आहेत. 2-4 दादरला साधारण एक 5-50 प्रवासी होते. परंतु मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी ही लोकल आज उशिराने अपेक्षित आहे. 12:39 मुंबई छत्रपती शिवाजी अजूनही गाडी आहे, मुंबईकडे जाणारी अजूनही गाडी उपलब्ध आहे. शिव गेलं, कुर्ला काय बघले. 2-4 तरी लोक आहेत किमान. बघे आपल्या डब्याला किती चढत आहेत. बापरे, कुर्ल्याला बऱ्यापैकी पब्लिक उतरला. बारा 55 तब्बल 40 मिनटं गाडी लेट आहे साधारण. घाटकोपर अजूनही स्लो लोकल आहे मित्रांनो. मुंबईकडे जाणारी स्लो लोकल आहे अजूनही. बघा 12:29 अजूनही आहे इंडिकेटर. घाटकोपर त्याच बाजूला 12:29ची गाडी यायची बाकी आहे मित्रांनो. आपली तरी एक 40 मिनटं लेट आहे, परंतु ही गाडी जवळपास आता हे बघा 1:40 म्हणजे 1:35 होत आले. जवळपास 1 तास 10 मिनटं होत आली गाडीला. अजून गाडीत आली नाही. घाटकोपर विक्रोळी मित्रांनो. जर आपली गाडी जर का वेळेत आलेली असती ना, म्हणजे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून जर गाडी आपली वेळेत निघाली असती ना, तर आपल्याला मुंबईकडे जाणारी शेवटची लोकल ही आपल्याला ठाणे स्थानकात मिळाली असती. कारण अजूनही शेवटची गाडी यायची बाकी आहे मुंबईकडे जाणारी. हे बघा 12:37 अजूनही 6 मिनटं दाखवते. आता आपण कांजूरमार्गला आहोत आणि अजूनही मुंबईकडे जाणारी गाडी हिचा टायमिंग आहे 6 मिनटं अजूनही दाखवत आहे. मित्रांनो फायनली अपेक्षा करतो की ही शेवटची गाडी असावी.
मुंबईकडे जाणारी. फायनली मित्रांनो मुंबईकडे जाणारी शेवटची गाडी गेली. मांडूप स्टेशनच्या अगोदर आपल्याला क्रॉस झाली. कांजूरमार्गला 12:37 होती आणि विक्रोळीला 12:40ची. संपूर्ण गाडी खाली आहे मित्रांनो. एक 4-5 पॅसेंजर वेगळा होता. मित्रांनो फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनच्या सेकंड लास्ट स्टॉपकडे आपण पोचलेलो आहोत. मुलुंडला पोचलेलो आहोत आपण. 14 मिनिटांची ठाण्याला जाणारी 1:14 ठाणे जाने वाली धीमी लोकल. आता ही गाडी मित्रांनो किती नंबरला लागते माहीत नाही, परंतु हे बघा आता ठाणा स्टेशन येत आले. इकडे तुम्ही बघू शकता इथे सायडिंगला बघा किती गाड्या उभ्या आहेत. ह्या साईडला देखील बघा इथे या 3-4 गाड्या दिसत आहेत. हा बघा त्या साईडने देखील दाखवतो तुम्हाला. ह्या साईडने देखील 3-4 गाड्या उभ्या असतील. हा बघा ह्या साईडने देखील गाड्या उभ्या आहेत. साफसफाई सुरू आहे गाड्यांची. हे बघा आपण दिवसभर जो कचरा करतो ना गाडीमध्ये, तो रात्री अशा गाड्या सायडिंगला लागले ना की ते रेल्वे साफसफाई कर्मचारी ते साफ करत असतात. हे बघा इथे मध्ये मध्ये उभे आहेत. फायनली ठाण्याला आलो. फायनली मित्रांनो ठाणे स्टेशनला पोचलो आपण. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरुवात केलेली प्रवासाला ठाणा आपल्या डेस्टिनेशनवर पोचलो आपण फायनली. ठाणा. मित्रांनो आता आपण ठाणा स्थानकात उतरलेलो आहे. हे पाहिजे आपली गाडी आणि बऱ्यापैकी प्रवासी आहेत. म्हणजे मुंबईकडे जाणारे पण आहेत काही तुरळक प्रमाणात आणि ज्यांना टुवर्ड कल्याणच्या दिशेने जायचं आहे ते देखील आहेत. चला मी तुम्हाला या गाडीतून दाखवतो 2 नंबरवर जे कल्याणच्या दिशेने ज्यांना जायचं आहे ते. हे बघा कल्याणच्या दिशेने ज्यांना जायचं ते देखील प्रवासी आहेत. आता आपण इथे वेस्टला बाहेर जाऊया आणि काय खायला मिळतं का बघूया त्या आधी. चला मित्रांनो आता आपण ठाणा स्टेशनकडे आहोत आणि आपली गाडी तब्बल एक 40 मिनटं उशिरा होती. आपल्याला इथे पोचायला उशीर झाला. एक 40 मिनटं तरी लेट होती आपली गाडी. परंतु पहिल्यांदाच मित्रांनो मी कुठल्या म्हणजे मुंबई उपनगरातील जे आपण कर्जत कसारा आपण जो काही प्रवास केला आत्तापर्यंत इवन विरार वगैरे, तर रात्री 1:30-2च्या सुमारास मित्रांनो गरमागरम कांदा पोहे, शिरा, उपमा किंवा इडली, मेंदूवडा जर तुम्हाला खायला मिळाला, इवन तुम्हाला नॉनव्हेजमध्ये अंडा बुर्जी आणि चायनीज देखील जर तुम्हाला खायला मिळालं तर तुम्ही काय म्हणाल? तर तुम्हाला मित्रांनो हे बघा मित्रांनो गरमागरम इडली, वडा, कांदा पोहे, चहा काय पाहिजे ते तुम्ही खाऊ शकता स्टेशनच्या बाहेरच. आणि ह्या साईडला इथे चायनीज वगैरे सगळं तुम्हाला उपलब्ध आहे. आणि हे स्टेशन आहे. हाय TMTची बस आहे, म्हणजे ठाणे महानगर ट्रान्सपोर्टची. जशी मुंबईत जशी BST चालते तसं हे TMTचं बस स्थानक आहे ठाणे रेल्वे स्थानकातलं. म्हणजे इथे तुम्ही जर तुमची गाडी जर चुकली शेवटची गाडी आणि तुम्हाला जर ठाणा स्टेशनला जर 2-3 तास काढावे लागले तर मित्रांनो मच्छर चावेल एवढं नक्की बसून, परंतु तुम्हाला उपाशी राहण्याची वेळ येणार नाही इतकं नक्की.
सकाळचा एक आत्ताचा ताजा किस्सा सांगतो. हा बघा, माझ्या पाठीमागे जो माणूस झोपलेला दिसतो ना मित्रांनो, तर तो माणूस आता थोड्या वेळा अगोदर जेव्हा झोपलेला होता ना, गाढ झोपत होता, तर इथे स्टेशनवर हे काही बेगर्स वगैरे म्हणजे लहान लहान पोरं आहेत आणि ते पाकिट मारायचं काम करतात. म्हणजे असे झोपलेले वगैरे कोण असे बेसावध असतील ना लोक, तर त्यांचं पाकिट मारायचं काम करतात. तर तो पोरगा त्या माणसाचं पाकिट मारायचं काम करत होता. तर मी त्याला हटकलं, तर तो माझ्याजवळ येऊन मला म्हणजे गोड गोड बोलून असा की अरे साहब आपको क्या करने का है, ये वो, ये हमारा रोज का काम है, पुलिस लोग क्या करेंगे, पुलिस लोगों को मालूम है, असं तसं मला बतावणी करायला लागला. तर मी त्याला बोललो की अरे काही इमानदारीचं का, हे कर ते कर, असं त्याला समजावायचा सूर होता. परंतु उलट तुम्हाला सांगायला लागला, नहीं मेरा कपड़ा फटा है, आप मेरे को कपड़ा दिलाएंगे, मेरे पास पैसा नहीं है, आप मेरे को पैसा देंगे. तो बोला ठीक है, मैं तेरे को 10-20 रुपये दे देता हूँ, कुछ चाय वड़ा पाव खा ले, उतना पैसा देता हूँ. तो बोला नहीं उससे क्या होगा, कि हमारा रोज का काम है, मेरे को पुलिस लोग कितना बार पकड़ा, मैं इसमें था म्हणजे हॉस्टेजमध्ये पण होता, म्हणजे बाल सुधारगृह असतं ना, तर त्याच्यातून पण तो जाऊन आलेला तो पोरगा बहुतेक. आणि मॅक्झिमम एक तो 8 ते 10 वर्षाच्या रेंजमधला पोरगा असणार मित्रांनो. तर तो पोरगा ते काम करत होता. तर मग ते तसं करून मग तो आपको क्या करणे का असं करत तो गेला माझ्या बाजूने निघून आणि परत त्या माणसाच्या खिसे चाच पडायला लागला. परंतु लकीली तो माणूस सुटला आणि मग त्याने जरा त्याला फटकारलं, तर तेव्हा तो गेला, पळून गेला तो तिकडे कालवा दिशेने. परंतु आता ह्या माणसाला बघा, मी सांगितलं की तो आधी पण प्रयत्न करत होता, तरी पण ह्या माणसाला काही फरक पडला नाही. तो परत तसंच कुंभकर्णासारखा झोपला आहे. म्हणजे आता याला काय म्हणावं. जर तुम्ही मित्रांनो रात्री एकट्या दुकट्याने जर प्रवास करत असाल, तर हे चोर चाकारांची भीती तर असतेच, म्हणजे भूतापेक्षा जास्त ती भीती असते. तर त्यामुळे शक्य तेवढा प्रयत्न करा की ग्रुपमध्ये प्रवास करा, आणि एकट्याने जर करावा लागलाच तर सतर्क राहा, झोपू वगैरे नका प्रवासादरम्यान तरी, नाहीतर तुमचा कधी खिसा रिकामी होईल ते सांगता येणार नाही. हा बघा मित्रांनो, हाच तो पोरगा आहे. तो बघा दादागिरी करतोय बघा, मारामारी पण करतोय. तो पण गर्दुलच आहे, त्याच्याशी मारामारी करतोय, भिडतोय बघा. तोच पोरगा, हाच पोरगा मित्रांनो ह्या माणसाचं पाकड मारायचं काम करत होता. हाच पोरगा त्या बघा, आणि नडतोय बघा किती डेअरिंग आहे, म्हणजे त्या पोरामध्ये किती डेअरिंग आहे बघा. तर मित्रांनो, काही कामानिमित्ताने जर तुम्ही ठाणा स्टेशनला आलात व तुमची जर का शेवटची लोकल जर का चुकली आणि तुम्हाला जर इथे 2-3 तास जर ठाणा स्टेशनला जर काढायचे असल्यास आणि जर तुम्ही एकटे असाल, तर शक्य तेवढं सतर्क राहा व झोपू नका, किती झोप आली तरी. कारण असे हे लहान लहान पाकडमार इथे भरपूर आहेत, म्हणजे ते ग्रुपने आहेत. तर त्यामुळे ते कधी तुमचा खिसा रिकामी करतील. तर त्यामुळे शक्य तेवढा प्रयत्न करा की जिथे पब्लिक असेल तिथेच थांबा व शक्यतो तुम्हाला परतीची जी गाडी पकडायची आहे ती गाडी मिळेपर्यंत तरी तुम्ही इथे प्लॅटफॉर्मवर झोपू नका. स्वतःची काळजी घ्या. मित्रांनो, हे बघा, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच आहे ठाण्यावरून, परंतु कितीची गाडी आहे ते माहीत नाही अजून आपल्याला, किती वाजता निघेल ते. लागला मित्रांनो, इंडिकेटर लागला आहे 4:04. चला जवळ जाऊन दाखवतो. तर नाही बघा, 4ची गाडी लागली, कर्जतून येणारी, मी बोललेलो. आणि ही 4:04ची बाजूला आहे आणि आपली गाडीच पहिल्या जाईल. ही मुंबईकडे जाणारी पहिली एक्सप्रेस. तर मित्रांनो, फायनली आपली गाडी आलेली आहे. 4 वाजताची गाडी आहे. ही कर्जतून निघालेली पहिली गाडी आहे मित्रांनो, मुंबईच्या दिशेने आलेली. आणि हीच गाडी पहिली मुंबईकडे रवाना होते. प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर आलेली लोकल 4 वाजताची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी ही लोकल आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 4 की लोकल 4 बजे की
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जानेवारी 12 डिपो धीमी लोकल. फायनली मित्रांनो आपण ठाणा स्टेशन सोडतोय. म्हणजे निघालो आपण ठाण्याला. अमृतसर एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांचे कृपया 11057 डाऊन. मुंबई अमृतसर एक्सप्रेस ही गाडी अद्याप मुंबई येथून रवाना झालेली नाही. ही गाडी मुंबई येथून रवाना होताच गाडीच्या संबंधित प्रवाशांना सूचित करण्यात येईल. 11057 डाऊन. 11057 डाऊन. हे बघा 4ची गाडी आहे मित्रांनो, 4ची. मुंबई से रवाना नहीं